नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त छान असं हॉटेलमध्ये चिकन स्टार्टर मिळते तसंच आपण घरी बनवणार आहे। आणि बघा मस्त जबरदस्त हे चिकन रवा फ्राय बनवून तयार होतं आणि एकदम असं कुरकुरीत आहे। तुम्ही बघू शकता रव्याचं कोटिंग छान जसं तसं राहते, अजिबात रवा तेलामध्ये सुटत नाही। तुमचं सुद्धा चिकन रवा फ्राय असंच कुरकुरीत व्हावं त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात स्किप करू नका। तर आपण फक्त यामध्ये फार कमी तेलाचा वापर करून हे चिकन रवा फ्राय करून घेतलं आहे, ते सुद्धा तव्यावरती। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्णच बघावा लागेल। रेसिपी खूप सोपी आहे। तर चटकदार खायची इच्छा झाली तर हॉटेलमधलं स्टार्टर आपल्याला आठवतं, तर ते स्टार्टर तुम्ही विसरून जा आणि घरीच मस्त असं चिकन रवा फ्राय तुम्ही बनवून खाल। सोबतच कांदा ठेवायचा आणि शेजवान चटणी सोबत तुम्ही खाऊ शकता किंवा मग असं सुद्धा खाल्लं तरी चालेल। तुम्ही एक आणि एक पीस बघू शकता मस्त कुरकुरीत झाला आहे। तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण पटकन रेसिपी चिकन रवा फ्राय करायला लगेच सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी साहित्य पाहूया। तर बघा इथे मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलं आहे आणि त्याचे छान असे लांब लांब तुकडे करून घेतले। तुम्ही बघू शकता हे चिकन मी आधी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं, त्यातले संपूर्ण पाणी निथळून काढलं आणि एका बाउलमध्ये ठेवलं आहे। तर आपल्याला चिकन मॅरिनेट करण्यासाठीचं साहित्य पाहूया। 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ लागेल, 1 छोटी वाटी दही घेतलं आणि 1 वाटी रवा लागेल। तर सगळ्यात आधी चिकन मॅरिनेट करायला घेऊया। तर यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे, त्यासोबत गरम मसाला, धनेपूड, हळद, लाल तिखट आणि यातलंच थोडंसं लाल तिखट आपण रव्यामध्ये घालणार आहे। तर हे मी थोडं बाजूला ठेवते। चवीप्रमाणे मीठ घालूया आणि दही घालायचं। आता हे मसाले छान चिकनमध्ये असे मॅरिनेट करून घ्यायचे आहे। म्हणजे चांगले याला एकजीव असं करून घ्यायचं। मस्त हे चिकन रवा फ्राय होतं, जसं हॉटेलमध्ये स्टार्टरमध्ये मिळतं तसंच हे कुरकुरीत असं चिकन रवा फ्राय बनवून तयार होतं। बघा मसाला छान असा एकजीव झालेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त हे चिकन असं छान दिसत आहे। यावरती मी झाकण ठेवते आणि हे चिकन 1 तास आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आता हे चिकन झाकून बाजूला ठेवूया। तोवर इथे आपण रव्याची सुद्धा तयारी करून घेऊया। तर बघा इथे मी 1 वाटी रवा घेतला, यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं लाल तिखट। हे रव्याचं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं। बघा छान हे मिश्रण मी असं एकजीव करून घेतलं। आता आपण चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलं आहे, 1 तास वाट बघूया, नंतर चिकन कुरकुरीत करायला घेऊया। आता इथे चिकन 1 तास मी मुरवत ठेवलं होतं। तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे चिकन मॅरिनेट झालं आहे, छान असं ज्युसी बनलं आहे। तुम्ही बघू शकता याला मस्त असं पाणीसुद्धा सुटलं आहे। हे बघा चिकनचं इथं मी 1 पीस घेतलं, हे रव्यामध्ये छान असं घोळवून घ्यायचं आहे। हे बघा असं या पद्धतीने मस्त असं रव्यामध्ये कोट करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता छान असं सुरेख हे कोट होतं आणि एकदम असं भारी दिसत आहे। बघा लगेच एका परातमध्ये काढून घेऊया। आणखी तुम्हाला मी 1 पीस दाखवते। हे बघा असं रव्यामध्ये छान असं बुडवून घ्यायचं। तर बघा दुसरं सुद्धा पीस इथं छान मी असं कोट करून घेतलं रव्यामध्ये। बघा किती छान हे पीस दिसत आहे। आता अशाच प्रकारे सगळ्या पीसेसला रवा लावून घेऊया। तर बघा इथे तव्यावरती मी 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवला आहे। आपण हे फार कमी तेलात कुरकुरीत असं रवा फ्राय करणार आहे। तर बघा तेल व्यवस्थित असं कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि सगळ्या चिकनच्या पीसेसला मी रवा लावून घेतला। आता 1-1 पीस यामध्ये घालायचं। कडकडीत तेल गरम असायला हवं। हे बघा फार कमी तेलामध्ये आपण याला छान असं रवा फ्राय करून घेऊया। तर एक बाजू खरपूस होईपर्यंत आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। वरनं असं तेल थोडे यावरती असं उडवून घ्यायचं। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। बघा याची एक बाजू छान अशी कुरकुरीत झाली आहे। आता लगेच याला पलटी करून घेऊया। क्या बात आहे। आणि तुम्ही बघू शकता रव्याचं कोटिंग छान असं जबरदस्त बसलेलं आहे, अजिबात रवा तेलामध्ये सुटला नाही।
लगेच हे पीसेस पलटी करून घ्यायचे. हे बघा असं अलगद हाताने पलटी करून घ्यायचं आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे चिकन. आणि लक्षात ठेवा, चिकन शिजलं गेलं पाहिजे, आतील भागामध्ये अजिबात कच्चं राहायला नको, म्हणून गॅस मध्यम आचेवर ठेवायचा, मोठ्या आचेवर ठेवू नका. मोठ्या आचेवर जर ठेवलं वरील आवरण कुरकुरीत होईल परंतु आतमध्ये ते कच्चं राहील, म्हणून मंद आचेवरच असं हे कुरकुरीत तळून घ्यायचं. बघा इथे दोन्ही बाजू छान मी असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतली आहे. आता अलगद आपल्याला हे बघा आता एक एक चिकनचं पीस काढून घ्यायचं, संपूर्ण तेल असं निथळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं कुरकुरीत झालं आहे आणि एकदम असा सुरेख रंग आला आहे. लगेच एका परातमध्ये काढून घेऊया. तुम्ही हे बघा मस्त एकदम असं कुरकुरीत झालं आहे आणि रवा अजिबात तेलामध्ये सुटला नाही. आता याच पद्धतीने आपण सगळे चिकनचे पीसेस फ्राय करून घेऊया. आता बघा इथे आपलं सगळं चिकन रवा फ्राय बनवून तयार आहे. बघा इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलं. आणखी चिकन आहे बघा इथं या प्लेटमध्ये सुद्धा आहे. तर सर्विंग प्लेटमध्ये सजवण्यासाठी फक्त मी एवढं चिकन ठेवलं आहे. सोबतच मस्त असा कांदा आहे आणि शेजवान चटणी. तर हॉटेलमध्ये जसं आपण स्टार्टरमध्ये चिकन खातो तसंच हे चिकन बनवून तयार होते. एकदम असं कुरकुरीत चिकन होते आणि चवही याला खूप जबरदस्त येते. चिकन स्टार्टर असते तसंच हे झालं आहे आणि चव याची खूप कमाल लागते. तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता. यामध्ये आपण चिकन मॅरिनेट केलेलं आहेच किंवा मग शेजवान चटणी सोबत कांदा खूप जबरदस्त लागते. तर तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की जमेल. कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईन मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.